ॲडव्होकेट सुनील कमलाकरराव जोशी या सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून उपाध्यक्ष या पदासाठी उभारलेला आहे। या उभारण्याच्या मागे उद्देश असा आहे की न्यायमूर्ती, वकील आणि अशील याच्यामध्ये पहिल्या शोध समन्वय साधणे, त्यांना आमच्या माध्यमातून ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या उपलब्ध करून देणे, त्वरित आणि त्यांच्या पदात न्याय कसा पडेल या माध्यमातून आम्ही पॅनल प्रयत्न करणार आहोत। आणि ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत जाणवल्या की तिथं नाही आहेत त्या पूर्तता करण्यासाठी मग शासन स्तरातून आणून घेणे, आम्ही आमच्या स्तरावर करणे, आमच्या बारचा निधीचा वापर करणे, तो सुयोग्य वापर करणे आणि हा विनियोग कसा पक्षकारांच्या हितासाठी, न्याय निवाडासाठी आणि आमच्या सगळ्या करता येईल हा आमचा प्रयत्न असेल। त्याच्यासाठी आम्ही या पॅनलनी आमचं विजन काय असावं, 10 तारखेनंतर आम्ही काय काम करणार आहोत, 72 तास आधी आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आम्ही त्या जाहीरनाम्यातले प्रत्येक शब्दाशी बांधील आहोत। त्याच्यामुळं मी असं म्हणेन की ह्याच्यामागे नक्की उद्देश आहे, चांगला उद्देश आहे आणि याचा आमचे सगळे वकील बंधू, आमचे मतदार याचा विचार करतील आणि आम्हाला काम करण्याची संधी देतील आणि आम्ही ती पूर्ण करू। आमच्या पॅनलचा उद्देश आणि आमच्या सर्व टीमचा उद्देश एकच आहे की ज्युनियर्स जे आमच्या वकील मंडळामध्ये आलेले आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था फार तोकडी आहे। त्या व्यवस्थेबद्दल आम्ही त्यांची व्यवस्था करायची आहे। परत सध्या नोटरी भवन हे आमचं जस्ट अस्तित्वात आलेलं आहे, ते नोटरी भवन अद्ययावत करण्याचा आमचा मानस आहे आणि चांगल्या सुविधा नागरिकांना आणि पक्षकारांना मिळाव्यात या उद्देशानं आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि गेली 20 वर्ष मी ह्या लातूर वकील मंडळाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी आहे आणि हे पाहत असताना की बाबा की ज्या गोष्टी दरवर्षी येणारे पॅनलचे प्रमुख आणि उमेदवार देतात ते काहीही एकदा निवडून आल्यानंतर खुर्चीवर बसले की ते सगळ्या जे काय घोषणा केलेल्या असतात, जे काही वादे केलेले असतात ते विसरून जातात। आमचं पूर्ण पॅनल हे काम करण्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये उभा टाकलेला आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही ह्या कामाला सुरुवात करणार आहोत। आणि एक चांगला पायंडा जे सिनियर लोकांनी ह्या लातूर वकील मंडळासाठी पाडून दिलेला आहे। लातूरचं हे वकील मंडळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या आणि वरच्या दर्जाचं आहे, पण काही काळामध्ये ह्याला थोडी घसरण लागलेली आहे। त्याचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। एवढंच मी बोलतो। खरं तर पाहिलं तर ही निवडणूक ही न्यायाधीश आणि पक्षकार यांच्यामध्ये जो दुवा म्हणून समजला जातो, ही निवडणूक त्या वकिलांची आहे। वकिलांच्या ज्याही काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आमचं पॅनल पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि आमचं मुख्य उद्देश आहे की वकील हा पक्षकाराला न्याय देतो, पण वकिलाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना न्याय देण्याचं काम ही निवडून आलेली बॉडी करणार आहे। हे आमचे मुख्य उद्देश आहेत। मी ॲडव्होकेट विश्वजितरामराव पाटील कोषाध्यक्षपदासाठी सोनखोडे साहेबांच्या पॅनलकडून उभारलेलो आहे। मी आमच्या वकील मंडळातील जी ज्युनियर वकील आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मी ॲडव्होकेट तृष्णा दीपक काळे सोनखोडे सरांच्या पॅनलमधून महिला उपाध्यक्षपदासाठी थांबलेली आहे आणि महिलांचे अनेक प्रश्न आहेत जे की आत्तापर्यंत सुटलेले नाहीत, त्या प्रश्नांना सॉल्व करण्यासाठी आणि परत इतर ज्युनियर जे आहेत नवीन आत्ता आलेले आहेत त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन। मी ॲडव्होकेट शिवकुमार महादेव बनसोडे, सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग। मी जवळपास 1994 पासून या लातूर जिल्हा विधी मंडळात आणि न्यायालयात एक वकील म्हणून काम करत आहेत आणि त्या दरम्यान जे लोकशाही सत्यमेव जयते पॅनलचे सध्याचे उमेदवार आहेत त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे। एक अभ्यासू व्यक्तिमत्व, निर्भीड, मनमिळाऊ स्वभाव आणि एक आझाद शत्रू खास म्हणून मी त्यांचा उल्लेख करीन। आणि अत्यंत त्यांची खासियत जर विचारली तर प्रत्येक वकील तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असो त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही।